तर इथे मात्र चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळाला। नागोठणा एक्सप्रेस या नावाने संबोधलेला ही मात्र इथे मात्र पाहतोय तो मयूर हेंडेला आपण पाहतोय। या इलाक्यातली दादा टीम म्हटली जातीये ती मात्र ज्वाला नागोठणे आणि वायजेस वरवटणा हा संघ दोन्ही संघ आमने चला काय पंचांचा इशारा येतोय इथपर्यंत तत्पूर्वी आपण पाहिलात पंचांचा इशारा येतोय। अशा वेळी मात्र जयेश फलंदाजी मार्कडे असणार आहे। चला मित्रांनो आता स्पीडअप घ्या, वेळ अपुरा आहे, तुम्हालाच खेळायचं आहे। 5:30 वाजलेले आहेत। तत्पूर्वी पहिला चेंडू घेऊन मयूर हेंडे सामना करेल तो जयेशला आपण पाहतोय। लोअर वन पद्धतीचा चेंडू इथे पाहिला तर सगळा बीमर पद्धतीचा चेंडू पहिल्या चेंडूवर अगदी पाहिला तर बीमर पद्धतीचा चेंडू आला आणि 4 धावा इथे नशिबाचा कौल लावला। जयेशने जर पाहिलं तर चेंडू सोडायला पाहिजे होता, परंतु अशा वेळी जर माहित आहे या चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील अशा वेळी मात्र पंजा उघडलाय आणि इथे मात्र सुरुवात केली श्री गणेश हा केलाय तो मात्र पंजा। आपण पाहिलं तर 5 धावांनी मात्र सुरुवात केली। एकही चेंडू न होता 5 धावा मिळणं तर खरोखर आपण पाहताय जर आपण पाहिला T20 क्रिकेट मध्ये ज्याचं एकही चेंडू न टाकता विकेट मिळाला विराट कोहलीला आपण पाहिलं वाईट चेंडूवर मात्र स्टंपिंग केलं होतं। अशा वेळी मात्र चेंडू पाहिलं बॅट पट्टे चेंडू जाईचं बॅट तडपली आणि 2 मॅन लँड मध्ये पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने मात्र हा एक घणाघातकी हल्ला केला 4 धावांसाठी। दिल मांगे मोर रन मिळतील 4 डीजे। मात्र जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली, अगदी मोठा फटका खेळला गेला। पहिल्या चेंडूवर 4 धावांचा फटका, दुसऱ्या चेंडूवर देखील चांगल्या प्रकारचा फटका मिळाला आणि मात्र धावसंख्या 9 धावसंख्येवर पोहोचली आहे। यावेळी मात्र एकच ब्रह्मास्त्र वापरला होता तेवढ्या दिमागाने खेळ खेळला। इथे मात्र कव्हरच्या दिशेने जबरदस्त कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेला 4 धावांचा फटका। इथे मात्र हॅट्रिक परिधान करतोय डीजे। मित्रांनो पाहिलं ना जयेशला जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता। सेकंड मॅच मध्ये 2 खंकडी षटकार घेतले। पुढच्या क्षणाला जर पाहिलं ना तर मागच्या मॅच मध्ये स्तब्ध होता, परंतु आज मात्र सेमीफायनलचा रंगतदार सामना होणार ना तिथे मात्र आपले 4 चांद लावतोय। तर मॅचचा अगदी पाहिलं ना तर मित्रांनो मोठा हिरो का बनत असतो चांगल्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये शेवटच्या सामन्यामध्ये आपला प्रतिसाद देत असतो। हा सुंदर पद्धतीचा चेंडू इथे मात्र चेंडूला कलाटणी मिळाली। इथे जर पाहिलं तर सुरेख पद्धतीची गोलंदाजी हरवाल पद्धतीची गोलंदाजी होती आणि इथे जर सोमनजी कुते साहेब यांचं देखील इथे आगमन होतोय। या 2 नंबरचा बक्षीस परिधान केलेला इथे मात्र सोमन कुते यांनी देखील यांचं आगमन झालं, त्यांचं देखील मी शब्द सुमनाने स्वागत करतोय। पुन्हा मैदानामध्ये चलतोय, मैदानामध्ये आपण पाहतोय मयूर हेंडे मात्र सुरेख गोलंदाजी करतोय। यावेळी चेंडू पाहिला तर पंच नक्कीच पंचाने मान वंदना केले। इथे मात्र हात फैलावलेत, दोन्ही हात जमिनीला समांतर केल्यानंतर 1 धाव नक्कीच मिळाली आणि इथे मात्र 1-1 धाव अवांतर। तर मित्रांनो अवांतर धाव म्हटली ना तर आपण वेस्ट इंडिजच्या मायकल होल्डिंगला आठवना। 13 वर्ष मायकल होल्डिंगने मात्र पाहिलं तर चांगल्या प्रकारचा खेळ केला असेल। त्या 13 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये आपण पाहिलं तर एकही चेंडू वाईट टाकला नव्हता। तत्पूर्वी आपण पाहणार पुन्हा मयूर हेंडे यावेळी मॅचच्या पट्ट्यात चेंडू बनवलाय आणि इथे मात्र षटकार मात्र वादळ रूपी इथे मात्र जयेशला मात्र चेली साकारताना पाहतोय डीजे। जर बोर्डवर आपण पाहिलीत ना मित्रांनो चांगल्या प्रकारची पाहून जर घेतला 12-3 लगातार चेंडू हॅट्रिक पद्धतीचे आले। सेमीफायनलचा संगतदार सामना आपण पाहतोय। पहिल्या षटकामागे धावा उभारल्या गेल्यात ना 20 धावसंख्या आपण पाहिलं तर नागोठणा एक्सप्रेस या समुद्राला मयूर हेंडेचा मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी असताना मात्र ठोकन फटके पाहायला मिळाले। इथे मात्र रिव्हर्स बॅटिंग करतोय, इथे पाहायला गेलं फलंदाज इथे क्षेत्ररक्षक पाहिलं तर मनात दर्शक झालाय आणि अशा वेळी एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला। इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून केलेला इथे मात्र कणकणीत
दणदणीत चौकार येतोय. पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक चौकार येतात, बॅक टू बॅक षटकार येतात. अशा पद्धतीची फलंदाजी. जयेश मात्र बोलण्याच्या ओघामध्ये नक्कीच षटकार चौकार. तसेच आपण पाहतोय गणपत शेठ म्हात्रे, आपण पाहिलं तर हे देखील क्रिकेट शौकीन, त्यांनी देखील व्यासपीठावर येऊन बसावं. त्यांनी देखील चांगले डिस्कनेक्टेड. इथे मात्र पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे. 25 धावसंख्या आपण बोर्डवर आपण पाहिलीत. यावेळी जर मित्रांनो पाहिलं तर मयूर हेंडे सारखा खंदा फलंदाज गोलंदाज इथे मात्र थोडासा नतमस्तक होतोय, कारण की ज्यावेळी जयेश रूपी वादळ या मैदानामध्ये गुंगावलं ना, त्यावेळी मात्र 3 बॅक टू बॅक चौकार घेतले. पुढच्या क्षणाला आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड पण चेंडू परफेक्ट घेतला, कारण की आपण पाहिलं ना चेंडू अगदी लोअर वन पद्धतीचा, लोअर फुलटच पद्धतीचा होता, परंतु बनवलं त्यांनी आणि इथे मात्र एक डीप स्क्वेअरलेच्या मोठा फटका लगावला गेलाय. आणि अशा वेळी जर मित्रांनो पाहिलं गेलं ना, जयेश या मैदानामध्ये 4 लावते. संघाच्या धावसंख्या जर पाहिल्यात ना तर इथे मात्र धावसंख्या 25 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. तर वैयक्तिक धावसंख्या जर पाहिलीत ना तर 23 धावसंख्या स्वतःची वैयक्तिक खेळतोय आपण जयेशला पाहतोय. यावेळी मुजीफ रेफरी आपण पाहतोय गोलंदाजी मार्ककडे असणार आहे. हा मात्र इथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल. इथे मात्र पाहतोय एक वेगवान डावखुरा गोलंदाज आपण त्याच्या एक नावारूपाला चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिलीत. आज नागोडना असोसिएशन मध्ये पाहिलं तर एक नावारूपाला असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जयेशला पुन्हा फलंदाजी मार्ककडे स्ट्राईक झोन कडे असणार आहे. यावेळी मात्र मोठा फटका खेळेल का? 18 चेंडूंचा खेळ असणार आहे. 18 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा कशा प्रकारच्या मिळतील हे मात्र संघ अपेक्षित असेल. पनवेल संघाने मात्र आपले इरादे पक्के केले. तिथे मात्र धावसंख्या पाहिलीत तर 6 चेंडूमध्ये तब्बल 25 धावा मयूर हेंडे सारख्या वेगवान गोलंदाजीवर मात्र फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळी देखील शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आवण्यात एका ताव. इथे मात्र षटकार. इथे आपण पाहिला तर जयेशच्या बॅट मधून हा घडाघातकी मोठा हल्ला चढवलाय डीजे. जर पाहिलं ना आता देखील जयदीप सांगत जयेश थांबला होता थोडासा, अगदी प्लसला चेंडूचा वाट पाहिला आणि त्यावेळी क्षणाला बॅट घुमली गेली. डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेशने मात्र हा मोठा फटका लगावला गेलाय. पुन्हा बॅटच्या बट्ट्या चेंडू बॅक टू बॅक. हा 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. लड़ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है, दम है तो विकेट गिरा के देख, ये क्रिकेट का खली खड़ा है. तर मित्रांनो जयेश नक्कीच मित्रांनो चांगल्या प्रकारचा खली आहे आणि यावेळी देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. आपण जर पाहिलं तर वैयक्तिक 35 या धावसंख्येवर खेळत आहे. संघाची धावसंख्या असेल 37. ओ हो हेलिकॉप्टर उडवलाय. इथे पाहिलं तर जबरदस्त हा चेंडू आलाय थाटात, त्याला पाठवलाय घाटात. काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळते. इझी पाहिलं या मैदानावर षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. आपण पाहिलं त्याच दरम्यान मात्र 5 चेंडूमध्ये 5 षटकार घेतणारा यश पारंगेला आपण पाहिलं. तो कीर्तिमान रेकॉर्ड इथे मात्र स्थापित करण्यासाठी किती कीर्तिमान रेकॉर्ड स्थापित झाले असतील, परंतु आता मात्र बघूया 3 चेंडूमध्ये सलग 3 खणखणीत ड्राईव्ह घेतलाय. 4था खेचेल का? शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र नो मॅन लँड मध्ये पडतो. इथे मात्र मोठा फटका, इथे मात्र जबरदस्त फटकाबाजी इथे पाहायला मिळेल की मात्र जयेश याच्या बॅट मधून डीजे. धावसंख्येवर खेळत आहे.
51 धावांची खेळी आता होईल असं वाटलं होतं, परंतु मुजीब रेफरीने मात्र पूर्णपणे कमबॅक केलं. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. या षटकामागे 22 धावा आतापर्यंत आल्यात आणि यावेळी मात्र मुजीबने मात्र पुन्हा कमबॅक करायचा प्रयत्न केला. यावेळी मात्र जयेशला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू खोलवर टप्प्याचा राहिला होता, पॅडवर अदलला आणि अशा वेळी निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या जर पाहिलीत ना तर 47 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. परंतु यावेळी मात्र एकटा सिंहाचा वाटा जर म्हणायचा असेल तर 45 धावांचं योगदान देतोय तो मात्र जयेश. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू, तिकडे मात्र डीपच्या स्क्वेअरला जसे मात्र क्षेत्रक्षण तैनात आहे. अशा वेळी स्ट्राईक जर पाहिलं ना तर अशिकेश देखील म्हणत असेल मित्रांनो, ज्यावेळी जयेशची बॅट या मैदानामध्ये तडपली जाते त्यावेळी अशिकेशने देखील सांगितलं की ती एक धाव काढ आणि इथे मात्र पुन्हा स्ट्राईक तुझ्याकडे ठेव, कारण की दोन षटकामागे जास्तीत जास्त धावा बनवणारा हा खेळाडू नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिना विकेट गमावता धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 48 धावसंख्या बोर्डवर आपण पाहताय. यावेळी एकटा सिंहाचा वाटा जर म्हटलं तर 46 धावांचं योगदान देतोय आपल्या संघासाठी. त्यावेळी जयेशला जर पाहिलं ना तर शांततेचं वादळ बोलतात ना, अगदी वादळाच्या अगोदर ती शांतता असते ना, ती शांतता नक्की होती. त्यावेळी वादळ रूपी इथे मैदानामध्ये आलं आणि जयेशने मात्र जी सुरुवात केली ना, जबरदस्त सुरुवात केली. पहिल्या षटकामागे 25 धावा दिल्या गेल्या. इथे मात्र मयूर हेंडे थोडासा महागडा ठरला. पुढच्या वेळी जर मुजीबला गोलंदाजी मार्कडे 3 षटकार खणखणीत लावले, 1 चौकार लावला, त्याच्यामध्ये 23 धावा खर्च केल्या. अशा वेळी 2 षटकांचा खेळ झाला असेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जर बोर्डवर लागली गेली आहे ना ती मात्र 48 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. यावेळी कल्पेश गोलंदाजी मार्कडे येतोय. कल्पेश वालनला आपण पाहतोय. कल्पेश वालन एक देखील जबरदस्त गोलंदाज आहे. चांगल्या प्रकारचा वेगावर स्वार असतो, परंतु या नियंत्रणबद्ध गोलंदाजी कमबॅक करून द्यायला लागेल तर संघासाठी. ही जर वावर पूर्णपणे कमबॅक करून दिली ना तर मॅच मध्ये पूर्णपणे इन होऊ शकता. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भरपूर का हवेमध्ये आहे. इथे मात्र 50चा इथे परिधान करू शकतो का, तर जयेशने या मैदानामध्ये इतिहास रचवलाय. आणि अशा वेळी जर मात्र या आपण पाहताय नवतरुण मित्रमंडळ ज्योतिर्पाडा शेतजुईच्या विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन असताना आता मात्र जयेशने मात्र सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपण अप्रतिम खेळी खेळला. आपण पाहिलं तर 46 धावा असताना 50 धावांची खेळी या मैदानामध्ये 3 दिवसामध्ये फर्स्ट 50 ऑन द सेमीफायनल आपण पाहतोय. यावेळी जर पाहिलं सेमीफायनलच्या मॅच मध्ये 50 धावांची खेळी करणारा जयेशला आपण पाहतोय. सामना करतोय कल्पेशच्या गोलंदाजीचा. यावेळी मात्र एक चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला. इथे जर पाहिलं ना तर यावेळी सांगत असेल नक्की जयेश सांगत असेल फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, आज खुद पर भरोसा देख फिर होता है क्या, तर दाखवून दिले मित्रांनो. अशा वेळी जर मित्र यावेळी जयेश मात्र सांगत असेल पनवेल संघाला तुम्ही घाबरायचं कारण नाही, मी इथे उभा आहे. त्यावेळी मात्र 50 धावांची खेळी नक्कीच खेळलाय. इथे मात्र पाहिलं तर एक 22च्या स्वरूपात धावसंख्या मात्र 1 वर पडली. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या 53 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. 22च्या स्वरूपात आहे ना, धाव बॅटकडे सॉरी यावेळी मात्र चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी होते. इथे मात्र पुन्हा स्ट्राईक आपण पाहतोय ती मात्र जयेशकडे गेली. इथे मात्र चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी. पंचाने नक्कीच हात फैलावलेत. इथे अवांतर धावसंख्येने नक्कीच एक्स्ट्रा एफर्ट लावण्याच्या नादामध्ये कल्पेशकडून ही चूक होतीये. या चुकीला मात्र माफी नाही. 1च्या बदल्यात 2 धावा मिळतात, कारण वाईट +1 एकूण 2 धावा मिळाल्या गेल्या आणि अशा वेळी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 55 धावा आपण पाहताय. 3रं षटक मार्गस्थ आहे आणि 55 धावांचं एकदम मोठं इथे मात्र धावांचं डोंगर रचलंय आणि अजून देखील चेंडू येणं बाकी आहे. जयेश मात्र म्हणत असेल सुंदर पद्धतीची गोलंदाजी. तो इथे मात्र नशिबाचा कौल लागावा ना तर असा लागावा. थर्ड बॅटच्या दिशेने मात्र क्षेत्रक्षण नाहीये आणि अशा वेळी मात्र 2 खेळाडूच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. अशा वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला ना तर मात्र इथे मात्र आपण पाहिलं तर खेळाडू बना दर्शक असं झालं आणि अशा वेळी मात्र 4 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 59 ऑन द बोर्ड आपण पाहताय. अशा वेळी मात्र फटकेबाजी पनवेल संघ सांगत असेल ज्या वेगावर स्वार आहे त्या वेगाने फलंदाजी करत मात्र जयेशने अगदी बॅटला कट लागून तरी 10 धावा मिळतात. पुन्हा बॅटचा इन लागतोय आणि अशा वेळी पुन्हा स्तब्ध झालाय. अशा वेळी पूर्ण मला वाटते 18 चेंडू खेळण्याचा नक्कीच मानस असेल. आज जर पाहिलं तर 16 चेंडू एकटा खेळलाय.
16 चेंडू एकटा खेळून हा इतिहास नक्की घडेल की 18 चेंडू खेळेल. हा इकडे जम्बो देखील सांगत आहे अजून माझी वेटिंग आहे. बॅट बट्टा चेंडू. ओ हो हो सुंदर झेल. इथे मात्र झेल सुटलाय. काय मित्रांनो झेल सुटलाय. इतिहास घडवायचा ना आशिकेश. आपण जर थोडं धावला असतं तर इतिहास घडला असता. 18 चेंडूंचा खेळ झाला असता ना. 18 चेंडू तब्बल. इथे मात्र आपण पाहिला जयेश खेळला असता. परंतु बघा ना आज मात्र सर्वांना जम्बो थांबलाय. सर्व थांबलत पण सचिनला प्रमोट केलंय. सचिनला प्रमोट केलंय. तर खरोखर इथे मात्र सचिनला प्रमोट केलंय फक्त धावायसाठी. 56 धावा खेळला आपल्या संघासाठी. यावेळी देखील ज्या आशिकेश देखील सांगतोय मला देखील असं म्हणतात तुम शेर हो तर हम भी सव्वा शेर है. अशा वेळी देखील मात्र षटकार घेतलं आणि अशा वेळी 6 धावेने नक्कीच नक्कीच इथे मात्र धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या बोर्डवर लागली गेली 66 जिंकण्यासाठी 67. फास्ट घ्या स्पीडअप घ्या मित्रांनो. अजून फायनलचा सामना आहे. आपण जेवढा स्पीडअप घ्याल ना तेवढा तुमच्यासाठी चांगला आहे. 66 धावा झाल्या 67 धावांचा अभि वॉटर डिस्कनेक्टेड. या ठिकाणी ज्यांचं आगमन होतोय या विभागाचे सामाजिक कार्यकर्ते विवेक सिंग. आपणास विनंती करतो की कॅमेरा थोडासा आपल्या डाव्या साईडला फिरवायचा आहे. या ठिकाणी आगमन होतोय एक मोठे उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते आर.के. कंस्ट्रक्शन जे.आर. कंस्ट्रक्शनचे मालक जयवंतजी रामचंद्र कोथे. त्यांच्या समवेत माजी सरपंच नरेशजी गोपाल पाटील. तत्पूर्वी मी रमाकांत भाई यांना विनंती करतो की आपण सुद्धा त्यांच्या समवेत यायचं आहे. गणपत शेठ मात्र आपण सुद्धा त्यांच्या समोर यायचं आहे. जयवंत शेठ यांचं आगमन होते. त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. या ठिकाणी जे आम्हाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलेत आपला चिरंजीव अर्थातच कुमार सोमवान जयवंत कोठे एक युवा सामाजिक कार्यकर्ता एक उद्योगपती. खरोखरच खूप खूप धन्यवाद देणे या बक्षीसदात्यांचे. आपण आलात आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलात. जयवंत रामचंद्र कोठे आभारी आहे. धन्यवाद आहे. हॅलो. तर तमाम क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पुन्हा घेऊन चाललोय मैदानामध्ये. आपण पाहता तर थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नव तरुण मित्रमंडळ झोतिरपाडा शेतजुई यांच्या विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतायत. तत्पूर्वी युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांना देखील विवेक सिंग पुन्हा एकदा आपण क्रीडा रसिकांना कैद करायचं. या ठिकाणी इकडे मान्यवर बसले स्टेजवरती त्यांना सुद्धा आपण कैद करायचं आहे. गेले 3 दिवस दीपक सर आपण लाईव्ह मॅच पाहत आहात. आज कौस्तुभ पाटील सरांचा साहिल असेल विवेक सिंग असेल. खरोखर त्यांचं सुद्धा नवतरुण मित्रमंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी खरोखर त्यांनी जर छायाचित्र टिपणं हे त्यांचं काम आहे. परंतु यावेळी मात्र छायाचित्र अप्रतिम टिपला जातोय आणि युट्यूबच्या माध्यमातून सर्व क्रीडा रसिकांना याचा आनंद घेता येतो. या ठिकाणी मैदानामध्ये पुन्हा एकदा ज्योतिर्पाडा माजी सरपंच सौभाग्यवती सोहम सुनील पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानपन्न व्हायचं. त्यांच्या समवेत महिला शिवसेना संघटिका सरिता राम पाटील यांना विनंती करतो की आपण सुद्धा स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. धन्यवाद. पुन्हा ग्राउंड वरती घेऊन जातो दीपक सरांसोबत. ठीक आहे. पुन्हा एकदा मैदानामध्ये चलतोय 24 नंबर जशी परिधान केलं सचिनला आपण पाहतोय. यावेळी मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू इथे पाहायला गेला तर तलवार म्हणत फलंदाजी मध्ये आलाय तो मात्र चेतन म्हात्रे आपण पाहतोय. यावेळी निलेश पिंपले ही जोडी मैदानामध्ये आपण पाहिली. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला गेला. यावेळी चेंडू निर्धाव पद्धतीची सांगता झाली. इथे मात्र 18 चेंडू आणि 67 धावांचा वाढ.
पुन्हा त्याच पद्धतीची गोलंदाजी, वारंवार ती गोलंदाजी होते. गोलंदाजीवर नियंत्रणबद्ध गोलंदाजी. मगाशी म्हटलं की सचिन हा जबरदस्त खेळाडू आहे, त्यावेळी मात्र निखिल पाटील त्याला पूर्णपणे हॅवी झाला होता. त्या क्षणाला मात्र पूर्णपणे स्वतःवर कमबॅक करण्याचं काम हे सचिन यांनी केलं होतं. सचिन पुन्हा वारंवार सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 2 चेंडू सुरेख हाताळतोय. यावेळी बॅटच्या पट्ट्यात ठेवला आणि इथे मात्र इथे ताकदीचा वापर, टायमिंग होतोय प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. येणारा महत्वाचा षटकार डीजे. पुन्हा त्याच पद्धतीची फलंदाजी, परंतु सचिनला माहिती आहे कमबॅक करणं माहिती आहे. यावेळी मात्र सुरेख पद्धतीने चेंडू हाताळला, ऑफटिकला चेंडू मात्र इथे सचिन जर पाहिलं तर चेतन म्हात्रे वारंवार त्या दिशेने मात्र प्रति हल्ले चढवण्याचा प्रयत्न करत आहे. रिव्हर्सिव्ह अटेन करतोय. यावेळी मात्र चाबूक फटका, इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि यावेळी मात्र 4 धावेंचा टांगे पलटी, घोडे फरार, चेंडू धावा मिळतील 4 आणि यावेळी 4 धावेंचा मोठा फटका डीजे. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या बोर्डवर आपण पाहताय 10 धावा. पुढे मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राइव्ह, पण इथे मात्र लॉंग ऑफ दिशेने क्षेत्रक्षण तैनात आहे. अवनीशला आपण पाहतोय आणि अशा वेळी मात्र क्षेत्रक्षण देखील चांगल्या प्रकारचं झालं आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत तर 11 धावसंख्या बोर्डवर आपण लागली गेली आहे. जिंकण्यासाठी 67 धावांचा आव्हान असताना मात्र आव्हान मित्र तर 12 चेंडू आणि 56 धावा. अब तक 56 आपण पिक्चर पाहिला असाल आणि इथे मात्र आता 56 धावांचं योगदान देणं आहे. अविनाश गोलंदाजी मार्कडे 12 नंबर जशी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये येतोय. 12 नंबर म्हटलं की युवराज सिंगची नक्कीच आपल्याला आठवण येतं. त्यावेळी मात्र आपण पाहिलं तर टोट ब्रॉडला देखील आपण आठवतो, फ्लिंटॉपला देखील आठवतो, कारण फ्लिंटॉपने जेव्हा चिडवलं होतं त्यावेळी मात्र युवराज सिंगने मात्र 6 चेंडूमध्ये तब्बल 6 षटकार घेतले होते. हो, यावेळी देखील सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला गेला, परंतु ज्यावेळी मात्र इथे काऊकोरचे क्षेत्रक्षण तैनात होतं, चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. संदीप मात्र जबरदस्त क्षेत्रक्षण करतोय आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल. निलेश पिंपलेला मात्र यावेळी मात्र आक्रमक रूप धारण करावे लागेल. मॅच जर जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडूवर प्रति हल्ले चढवावे लागतील. सुंदर पद्धतीचा चेंडू पहा ना मित्रांनो, ज्यावेळी चेंडू सोडला जातो ना त्यावेळी ऑफ कटर होतोय की लेग कटर होतो हे मात्र समजणं मुश्किल आहे. आणि अशा वेळी अविनाश मात्र सुरेख गोलंदाजी करतोय, परंतु पंचांनी त्याला दंडित केले. 1 धाव नक्कीच इथे ठोठावली गेली आहे. इथे मात्र ओहो, सुंदर पद्धतीची गोलंदाजी, ज्या वेगावर स्वार आहे, नियंत्रणबद्ध गोलंदाजी. इथे मात्र इनस्विंग आउटस्विंग दोन्ही मात्र इथे मात्र चांगल्या प्रकारचं करत आहे. या ठिकाणी मान्यवर आमचे ग्रामपंचायत माजी सुतीरपाडा उपसरपंच नरेशजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. पट्ट्यात चेंडू इथे पाहिलं, चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये आणि यावेळी चेतन म्हात्रेच्या बॅट मधून निघाला येणारा महत्वाचा षटकार आपण पाहिलं तर 6 धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. चेतनच्या बॅटला नक्कीच तलवार असं म्हटलं जातं, कारण की तलवार मित्रांनो फिरवल्या जाते ना त्यावेळी मात्र षटकारांचा आतिषबाजी नक्कीच पाहायला मिळते. रिव्हर्सिव्ह अटेंड करतोय, पुन्हा चेंडू अगदी सुरेख पद्धतीचा हाताळला. अविनाशला मात्र कमबॅक करणं माहिती आहे. शुभम डाकीकडे चेंडू जातोय, कारण की आपण पाहिलं तर शॉर्ट 5 लेग स्टेशनने मात्र क्षेत्रक्षण तैनात आहे. 56 नंबर जर्सी परिधान केला शुभम डाकीला आपण देखील गोलंदाजीमध्ये पाहणार आहात. परंतु यावेळी मात्र अविनाश मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. धाव फलक जर पाहिलं तर मित्रांनो 21 धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत. पुन्हा मात्र इथे चुकीच्या पद्धतीची तुम्ही मायकल होल्डिंगला आठवा ना मित्रांनो. अविनाशला मी सांगत असेल मायकल होल्डिंगचा करिअर जर पाहिला 13 वर्ष अगदी आपण पाहिला तर 13 वर्षामध्ये एकही वाईट टाकला नाही आणि अशा वेळी मात्र वेस्ट इंडिज संघाचा हा एक धुवाधार गोलंदाज होता. सुंदर पद्धतीची गोलंदाजी आपण पाहता. इथे मात्र कमबॅक करणं, चांगल्या प्रकारची गोलंदाजी व्हेरिएशन करणं, प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काहीतरी चमत्कार घडवणं हे मात्र नक्कीच पाहायला मिळते. चमत्काराला नमस्कार असेल, पराक्रमाला पोवाडा असेल, अशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते.
येतोय तर चेंडू मात्र भिरकावला जातोय, परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क आले. इथे देखील समान अशा देखील आम्हाला थोडीशी उत्खंठ लागली की षटकारांचा पाऊस पडेल का. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 22 धावसंख्या बोर्डवर लागली आणि अशा वेळी हशिवरे संघाचा संघनायक लगेच यायचा. आपल्याकडे वेळ कमी आहे, तुम्हालाच खेळायचं आहे. 6 वाजले तर दोन्ही इथे संघाचा संघनायक लगेच तत्पर राहायचा आहे. लगेच पनवेलला आम्ही किंवा इथे मात्र ज्वाला नागोटे संघाचा खेळाडूला आम्ही घेऊ. परंतु आता मात्र बघूया जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 6:45 जिंकण्यासाठी मॅच मध्ये औपचारिकता आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आपण पाहिलात तर गोलंदाजीमध्ये जयेशला आपण पाहिलात यावेळी बॅटिंग मध्ये पाहिला असा 56 धावांची खेळी खेळला असेल, परंतु आता मात्र गोलंदाजीमध्ये येतोय जयेश. नवीन चेहरे आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये. आपण पाहिलात परेशला पाहिलं, अविनाशला पाहिलं, तत्पूर्वी सचिनला पाहिलं, शुभम डाकी ऑलराऊंडर टीम दिसते पूर्णपणे. शुभम डाकीला पाहिलं, शुभम डाकीने जबरदस्त गोलंदाजी केली. जेव्हा जेव्हा गरज असेल ना तेव्हा नवखे गोलंदाज आपण या मैदानामध्ये पाहतो. तत्पूर्वी आपण पाहतोय सलामीच्या जोडीला आलेल्या मैदानामध्ये यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू. तिकडे मात्र शुभम डाकी आहे. आपण पाहिलं तर लॉंग लेगला क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि अशा वेळी मात्र 1 धावेचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. या 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या पाहिलीत तर 23 धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत. षटकार चौकारांची आतिषबाजी झाली पाहिजे, परंतु 1-2 धावनी मात्र समाधान मानावं लागतंय. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. संदीप पाटील आपण पाहताय 64 नंबर जसी पर्यटन केलेला संदीप पाटील आपण पाहिलात. यावेळी जयेश मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी बजावतोय. विकेट टेकिंग बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला. एक चेंडू कसं हाताळायचं ना ते पूर्णपणे संदीपला इथे मात्र जयेशला देखील माहिती आहे. आज मात्र आपल्याला हशिवरा संघामध्ये सर्वांचा लाडका चेहरा बघायला मिळणार आहे. संकल्प आपण पाहायला मिळणार आहे. आपण पाहिलात ना तर PNP जस्कामध्ये आणि बायकर म्हणून त्याची नक्कीच उद्घोषणा झाली होती. इथे मात्र 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेणारा संकल्प नक्कीच पाहिला असेल. 10,000चा तब्बल पारितोषिक मिळाला होता. असा मात्र संकल्प आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय जयेश मात्र ही डाव्या साईडून डाव्या साईडून जाणारा चेंडू मात्र अवांतर धावसंख्येत नक्कीच मिळाली आणि अशा वेळी धावसंख्येत नक्कीच 1 भर पडली. तलवार मात्र फिरवली जाते तिकडे. 1-2 धावेने मात्र इथे मात्र ज्वाला नागोटणे आणि वरवटना संघ नक्कीच पुढे सरसावतीये. 3रे षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. अशा वेळी देखील स्लोअरवर्ड पद्धतीचा चेंडू. जयेशला माहिती आहे इथे मात्र विकेट मिळाली त्याचा किती परिणाम होऊ शकतो. इथे अशा वेळी जयेश देखील विकेट मध्ये कॉट हिट बिहाइंड हुक विकेट. फास्ट या ठिकाणी डिस्कनेक्टेड. या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नागोटणे, सन्माननीय आदरणीय सचिन सर कुलकर्णी यांचं आगमन झालंय. मी सुनील पाटील मनोहर पाटील यांना विनंती करतो की सरांना स्टेजवर स्थानापन्न करून घ्यायचं आहे. आज अमूल्य वेल ठिकाणी या ठिकाणी सरांचं आगमन होते. खरोखरच खूप खूप धन्यवाद सर. आपला आज अमूल्य वेल या ठिकाणी आमच्या नवतरुण मित्रमंडळ सोतूरपाडा सेजूला आपण देत आहात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी. विवेक सिंग कॅमेरामॅन सरांकडे थोडंसं कुलकर्णी